गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हणतात। गुरु थोर की देव थोर म्हणावा। आधी नमस्कार कोणासी करावा। मनी चिंतता सद्गुरु थोर वाटे, तयांच्या प्रसादे रघुनाथ भेटे। एकंदरीत सांगायचं झाल्यास सद्गुरु हा तारणहार आहे, उज्ज्वल प्रकाशाकडे नेणारा आहे, तेजस्वी सहारा आहे। दैनंदिन जीवनात येणारे प्रश्न दुही दूर करीत आदर्श जीवनाचा पाया घालून देणारा आशेचा किनारा आहे। गुरु करण्याआधी तो तपासून घ्यावा, खोटा वाटल्यास तो सोडून द्यावा, मात्र खरा वाटल्यास त्यावर विश्वास ठेवावा, त्याला शरण जावे, ते पुन्हा मागे वळून न पाहण्यासाठी। कारण जीवनाच्या साफल्यासाठी, मानवतेच्या उद्धारासाठी दुःख, चिंता, क्लेश यांना दूर सारून परमानंदाचा आस्वाद अनुभूती घेण्यासाठी सद्गुरु हा आवश्यक आहे। असेच एक सद्गुरु बेतोडा फोंडा मठाचे मठाधीश श्री 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 सद्गुरु पारवडेश्वर महाराज यांनी आपल्या कृपेने, आशीर्वादाने असंख्य भक्तगणांचं कल्याण केलं आहे। समाजातील हीन, वाईट, कुप्रवृत्तीपासून मोठ्या कुशलतेने दूर करून सत्याची कास धरत भक्तगणांना सन्मार्गावर आणला आहे। उन्नत, आस्तिक असा भक्तवर्ग तयार केला आहे। त्यांच्या महान समाजोपयोगी कार्याविषयी घेऊया थोडासा आढावा। गोव्यात जन्मलेल्या आणि आज जागतिक शांतीदूत या उपाधीस धारण करणाऱ्या श्री श्री सद्गुरु पारवडेश्वर महाराजांनी आपल्या कार्याची सुरुवात 1984 साली कर्नाटकातील अत्यंत उपेक्षित आणि काहीशा मागास अशा दुर्गम भागातून केली, ते म्हणजे कर्नाटक राज्यातील पारवड हे गाव। पारवड ह्या गावात प्रथम जेव्हा सद्गुरूंचे चरणस्पर्श झाले तेव्हा स्थिती फारच विचित्र होती। सर्वत्र अनारोग्य, घाण, अगदी देवळाचा प्राकार देखील गलिच्छ होता। मंदिराच्या समोरचा कचरा पाहून सद्गुरु महाराजांनी पुजाऱ्यास तो साफ करण्याची विनंती केली। त्यावर तो पुजारी म्हणाला, त्याने मला उत्तर दिलं की मी काय म्हार नाही आहे साफ करायला। आम्हाला जरासं खटकलं। आम्ही म्हटलं ठीक आहे, तू म्हार नसेल तर आम्ही म्हार बनतो, त्याच्यात मोठंसं काय आहे। आणि एक झाडू मागून घेतला आणि आम्ही झाडू त्या दरवाजात लावायला सुरुवात केली। रस्त्यावर आम्ही हातात झाडू घेतला आणि 1-5 मिनिटं आम्ही झाडू लावतो, एवढ्यात सगळे गावचे लोक पळत आले, तिकडच्या बायका आल्या, पुरुष मंडळी आली, सगळे आपापले झाडू घेऊन आले आणि अवघ्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण गाव स्वच्छ झाला। आणि तिथून स्वच्छता अभियान हे सुरुवात झाली 1984 साली। आणि त्याच्यानंतर संपूर्ण गावामध्ये शेण काढणं रस्त्याला, म्हणजे रस्त्याला तर डांबर नाहीच तर धुळीचा एक कण तुम्हाला सापडणं। जसं घरामध्ये स्वच्छता तसं दरवाजात, रस्त्यात ही स्वच्छता ते दिसायला लागले। आणि तो गाव एकदम आनंदाने नांदू लागला। पुढे तिथे व्यसनमुक्तीचं कार्य जोरात सुरू झालं, लोक व्यसनमुक्त झाले। असं करता करता संपूर्ण त्या भागामध्ये व्यसनमुक्तीचं अभियान राबवण्यात आलं। आणि पुढे जाऊन हळूहळू संपूर्ण तालुक्यामध्ये, तालुक्यातून जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यातून संपूर्ण त्या राज्यामध्ये असं लोक येऊन तिथे व्यसनमुक्त व्हायला लागले। आणि संपूर्ण देशामध्ये आमचा प्रवास सुरू झाला। पुढे सद्गुरूंच्या कार्यसीमा वाढल्या। प्रांत, राज्य करता करता देशाच्या सीमा ओलांडून सद्गुरू जगाच्या कल्याणाला सज्ज झाले। परदेशात जाऊन त्यांनी विश्वशांती, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सद्भावना, आतंकवादाला दूर ठेवण्याचे आव्हान, विविध धर्मातील सलोखा, प्रेम संदेश असे नानाविध उपक्रम हाती घेतले, यशस्वी केले। हे सत्कार्य करताना सद्गुरूंनी पूर्ण जगाचा दौरा केला।
आशिया खंड, आफ्रिका खंड, युरोप, अमेरिका, जपान, थायलंड, सिंगापूर, श्रीलंका, भूतान, नेपाळ, चायना, मलेशिया अशा अनेक देशांना भेटी दिल्या. जगत कल्याणाच्या कामाला चालना दिली. जगभरात एकूण 385 आश्रमांची स्थापना केली. आपला शिष्यगण वाढवला, रुजवला. ह्या वैविध्यपूर्ण कार्याची पावती म्हणून त्यांना 2004 साली युनायटेड नेशन्स युनोने विश्व शांतीदूत युनिव्हर्सल पीस अँबॅसिडर ह्या पदवीने त्यांचा सन्मान केला. अमेरिकेत सद्गुरूंनी जगाला उद्देशून शांती, आतंकवादाचं उच्चाटन, व्यसनमुक्ती या विषयी प्रवचने दिली. आफ्रिकेला दिलेल्या भेटीचा अनुभव सांगताना ते म्हणतात की ज्या वेळेला मी पहिल्यांदा आफ्रिकेला गेलो तिकडे बघितलं की लोकांमध्ये कच्चं मांस खाणं वगैरे वगैरे अजूनपर्यंत तिथे होतं. आणि ज्या वेळेला मी आफ्रिकेमध्ये एका रिफ्युजी या ठिकाणी आम्ही तिकडे जाऊन एक भेट देण्यासाठी गेले. तिकडे पुष्कळशे लोक अशी होती की त्यांना अशा आमच्यासारख्या माणसाला त्यांनी बघितलं पण नव्हतं. हे माळा किंवा हे घालून तिथे ते असं समजायचे की हे लोक स्त्रीला पुरुष करतात, पुरुषाला स्त्री करतात आणि पुढे जाऊन आम्हाला पण असंच करेल असं आम्हाला भिवून ते लोक पळायला लागले. तर आम्ही त्यांना सांगितलं, आमच्याबरोबर एक वडेरा म्हणून होता, त्याला सांगितलं त्या लोकांना सांगा की आम्ही तुमच्यासाठी आलेले आहेत, असं काही नाही आहे. वडेराने त्यांच्या स्वाहिली भाषेमध्ये त्यांना सांगितलं की हे असे आहेत, सद्गुरू आहेत, तेव्हा आमच्या कल्याणासाठी आलेले आहेत. तेव्हा सगळे लोक थांबले आणि तिथे मग तिथे ड्रग्सचं पुष्कळ प्रमाण, एड्सचं तर एवढं प्रमाण होतं भरपूर. आणि त्या लोकांना एड्स विषयी, ड्रग्स विषयी, व्यसनमुक्तीविषयी आम्ही तिथे सांगितल्यानंतर त्या लोकांना बरं वाटलं. आणि जवळजवळ एका महिन्याला जवळजवळ 1000 लोक आमचे तिथे शिष्य झाले. आम्हाला ते बघून पुष्कळ आनंद झाला. आफ्रिकेमध्ये आमचं कार्य जोरात सुरू झालं आणि पुष्कळशे लोकांनी म्हणजे एक पत्नी धर्म असा सुरुवात केला. तिथे 3-3 महिन्याला नवरे आपले बायका बदलत होते, बायका आपले नवरे बदलत होते आणि त्या कारणास्तव त्यांना एड्स होत होता. तिथे आम्ही बघितलं की लोक असे रांगेत उभे होते. आम्ही कोणाला एकाला विचारलं की हे काय चाललेलं आहे, हे कशाला रेशन घ्यायला उभे राहिले, नाही म्हणायला लागले ते प्रेत घ्यायला उभे राहिलेले आहेत. म्हणजे मरण्याचं सुद्धा प्रमाण एवढं तिथे आहे की विचारू नये. श्री 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 सद्गुरू पारवडेश्वर महाराजांच्या साथीला प्रत्येक कार्यात भाऊ महाराजांची मोठी साथ लाभलेली आहे. भाऊ महाराजांनी प्रत्येक गोष्टींमध्ये एक आपले पट्टशिष्य या नात्याने चांगली साथ दिलेली आहे, साथ देतात, सेवा पण करतात सद्गुरू नात्याने. आणि शिष्य जर असावा तर तो भाऊ महाराजासारखाच असावा, जेणेकरून आज्ञाधारक असा शिष्य. आणि सेवा सद्गुरूची कशी करायची जर शिकायचं असेल तर प्रत्येक शिष्याने भाऊ महाराजांचा आदर आणि आदर्श हा घेतला पाहिजे. भाऊ महाराजांच्या देखरेखीखाली सद्गुरूंनी गोव्यातही अनेक उपक्रम चालवले आहेत.
जसे समाजात घराघरात शांती नांदावी, पती पत्नीत सामंजस्य राहावं, घरात प्रेमाचा वास असावा म्हणून कपल ब्लेसिंग सेरेमनी अर्थात दाम्पत्य आशीर्वचन सोहळा. कुटुंब संकल्पना जी आहे ती विस्कळीत होत चाललेली आहे आणि एक थोड्या थोड्या दिवसांनी डायव्हर्स वगैरे होतात, सोडचिट्ट्या होतात. त्या होऊ नये, पती पत्नीमध्ये एक सलोखा राहावा, चांगल्या गोष्टींचा त्यांच्यात एक अनुभव त्यांच्यात यावा आणि परत एकदा त्यांना एक असं वाटावं की आम्ही दोन एक रथाची चाकं आहेत ती व्यवस्थित असावीत, तरच आमचा प्रपंच व्यवस्थित होणार, याची आठवण करून देणारा हा कपल ब्लेसिंग सेरेमनी असतो. दाम्पत्य आशीर्वचन सोहळा संप्रदायातर्फे कांपाल ग्राउंड पणजी, नेहरू स्टेडियम मडगाव अशा ठिकाणी संपन्न होतो. मुलांनी सशक्त, स्फूर्तिदायी, जोशयुक्त असावे म्हणून क्रीडा उत्सव, स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. तिथे पहिली अट असते खेळाडूंनी निर्व्यसनी असावं, कारण सद्गुरूंच्या मताप्रमाणे ही एक प्रकारे देशसेवा आहे. कारण देश म्हणजे देव, देव म्हणजे धर्म. देश नाही, देव नाही, देव नाही, धर्म नाही. तेव्हा उत्तम धर्माचरण करून देव मानणारा निर्व्यसनी युवकच देश तारू शकतो, मानवता राखू शकतो असं ते म्हणतात. हा कार्यक्रम घेतला जातो. मुलं तंदुरुस्त झाली तर देश सशक्त होऊ शकतो, पुढे तंदुरुस्त होऊ शकतो. देशाच्याच हिशोबाने हे कार्य केलं जातं. आम्ही असं समजतात देशच म्हटलं आपला देव आहे आणि देश म्हणजे धर्म आहे. देशच नाही तर आपला धर्म पण नाही, देव पण नाही असं आम्ही समजतो आणि त्या हिशोबानेच पुढे असे कार्यक्रम घेतले जातात. त्याच्या पुढे जाऊन आई वडिलांची पूजा मुलांनी करावी. मात्र देव भव, पित्र देव भव असा हा कार्यक्रम असतो. आणि आई वडिलांची पूजा देवाच्या अगोदर आई वडील असतात. आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलेलं आहे मात्र देव भव, पित्र देव भव. तर आई वडीलच आपले दैवत आहे असं एक संतांनी म्हटलेलं आहे. आई बाप असत्या माझ्या घरी कशाला जाऊ पंढरपुरी. तर आई बापच विठ्ठल रुक्मिणी आहेत याचं भान आणि ध्यान ठेवून मुलांनी आई बापाची पूजा ही केली पाहिजे. याशिवाय आश्रमात गोरगरिबांसाठी आरोग्य शिबिर, योग शिबिरांचं आयोजन केलं जातं. गरजूंना मोफत औषधं दिली जातात. जगभरातल्या सर्व आश्रमातून मोफत अन्नसेवा दिली जाते. या व्यतिरिक्त मुले स्वावलंबी व्हावीत, समाजात पुढे यावीत म्हणून श्री श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज सांस्कृतिक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तिथे बेरोजगारांना रोजगार व्यवस्था, उद्योग, लघुउद्योग स्थापण्यासाठी चालना, बेरोजगारांची नोंद ठेवून रोजगारासाठी, नोकरीसाठी प्रयत्न असे नानाविध कार्य केले जाते. सर्व धर्म संमेलन हा इथल्या आश्रमाचा मोठा व आगळा वेगळा पण महत्वाचा कार्यक्रम आहे. इथे प्रत्यक्षरित्या विविध धर्माचे, पंथांचे धर्मगुरू एकत्र येतात. सर्व धर्मांच्या गुरूंना एकत्र आणणारा संप्रदाय म्हणून या श्री पारवडेश्वर संप्रदायाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंना एकत्रित आणणारा हा संप्रदाय आहे आणि एकत्रित आणून एका ठिकाणी बसून धर्मगुरू यज्ञ करतात हे अति महत्वाचं आहे. तर जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली नाही तोपर्यंत कुठल्या गोष्टी खऱ्या नसतात. पण आपल्या संप्रदायामध्ये प्रॅक्टिकली सगळं चाललेलं आहे. इथे धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू बसलेले असतात, मुस्लिम धर्मगुरू बसलेले असतात, जैन धर्मगुरू बसलेले असतात, बुद्ध धर्मगुरू बसलेले असतात आणि हिंदू धर्मगुरू एका ठिकाणी बसून यज्ञ करतात. हे अति महत्वाचं तुम्हाला जगामध्ये बघायला मिळणारे पहिलंच ठिकाण आहे. मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, हिंदू अशा अनेक धर्मांचे गुरु इथे एकत्र येतात व धर्मयज्ञात सहभागी होतात. त्यांना ही एकत्री करण्याची संकल्पना व्यवस्थित समजावून दिल्यानं हे कार्य शक्य झालं आहे. जागतिक शांतीसाठी हे महत्वाचं पाऊल आहे. धर्मयज्ञानंतर पालखी काढली जाते. पालखीत भगवद्गीता, कुराण, बायबल सारखे धर्मग्रंथ ठेवली जाते व मिरवत ही पालखी मठात आणली जाते व ह्या पालखीचे भुई होतात चक्क हे धर्मगुरू. विश्वशांतीचा संदेश पसरवणाऱ्या सद्गुरूंनी चक्क काश्मीरमध्ये स्वतःला जाऊन गुलमर्ग सारख्या भागात खुल्या सभा घेऊन तिथल्या हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांना तुम्हाला शांती हवी की बंदुका हे विचारण्याचं धाडस केलं.
अब्बास सारख्या आतंकवाद्याचे मतपरिवर्तन करून त्याला त्याच्या काही साथीदारांना बंदुका ठेवायला भाग पाडलं. जम्मूमध्ये काश्मीरी पंडितांच्या निर्वासित शिबिरांमध्ये जाऊन मदतीचा हात पुढे केला. इम्प्रेस होना चाहिए जो बिलो पॉवर्टी लाइन है, क्या उनको कुछ मदद हो सकती है, क्योंकि आज अगर हम देखें जो बिलो पॉवर्टी लाइन है उनको स्कॉलरशिप्स समथिंग ऑफ दैट नेचर could be provided. Third is what he has raised a very valid question, is now we are becoming very minor in the job spectrum of J&K government. जब सबके लिए है, शेड्यूल कास्ट के लिए स्पेशल कोटा है, इसके लिए स्पेशल कोटा है, उसके लिए व्हाई नॉट फॉर कश्मीरी फंड. एंड तीसरी बात जो है, अगर हमको हुर्रियत से मनमोहन जी सिंह जी को हमको बताना है कि हुर्रियत पार्टी इफेक्टिव नहीं है, इट इज द कश्मीरी फंड, और कश्मीर का फैसला बौद्ध करेगा, सिख करेगा, कश्मीरी पंडित करेगा, मुसलमान भी करेगा, उसमें सबको बिठाना चाहिए कि हुर्रियत हमको क्या लीड करे. वो जमीन हुर्रियत की खाली नहीं थी, वो सब कश्मीरी उसी तरीके से बनाते थे. और जिस तरह हमारा वहाँ कल्चर था, शिवरात्रि मनानी होती है, हमारे में कल्चर की ये है. मैं स्वामी जी ये कहूंगा कि जिस वक्त हमारे को किसी की डेथ होती है, किसी घर के सदस्य की डेथ होती है, हम उसको बरामदे में नहीं नहलाते हैं. लास्ट में हमारे पास एक बीच में से एक वुज़ होता था जिसको हम जहाँ पर उसको, ये हमारा एक परंपरा है, एक कस्टम है, और उस हिसाब से हमारे को यहाँ सेटिंग मिल रही है. अब ये है कि हमारे को किसी को डेथ होगी, उठा दिया, कब प्रोजेक्ट करें. हमारे पास इतने हैं 5 लाख 3 लाख जो कश्मीरी रिफ्युजी है वो यहाँ पे रह रहे हैं. स्थानिक सरकार व केंद्राच्या मदतीने सहकार्य करून त्यांचे त्रास दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर अत्यंत अशक्य असं कार्य प्रत्यक्ष हुर्रियतच्या मुख्यालयात जाऊन त्यांना विश्वशांती आणि काश्मीर समृद्धीसाठी प्रोत्साहित करणं, आणि हे सर्व त्यांनी सुरक्षा न घेता साधुवेशात जाऊन केलेलं आहे. फळाची अपेक्षेपेक्षा प्रयत्नांते परमेश्वर ही जाणीव ठेवून त्यांनी हा प्रयत्न केला आहे. श्री श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज म्हणतात, अंधश्रद्धा, जादूटोना, आतंकवाद, बोकडं, कोंबडे कापणं असल्या समाजविघातक गोष्टी सोडून प्रत्येकाने धर्म जाणून वागावं, मर्यादेत राहावं. धर्म जात कोणतीही असो, सर्वांप्रती समभाव बाळगावा. प्रत्येकाने नामस्मरण करावे, गुरु बाळगावा. आदर, आधार आणि मनशांतीसाठी नामस्मरण गरजेचं आहे. योग करावा, शरीर सुदृढ ठेवावे, त्याने निर्णय घेण्याची क्षमता वाढते. योग हा कुठल्या हिंदूचा किंवा कुठल्या मुसलमानाचा किंवा ख्रिश्चनचा असा नसून योग हा मानवाचा आहे. मानवाने जर आपलं शरीर जर तंदुरुस्त जर ठेवणार, त्याला योग हा करायलाच पाहिजे. मानव उपयुक्त असा एक एक्सरसाइज आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या शरीरासाठी योगा प्रत्येक माणसाने केलाच पाहिजे, आणि योगा केल्याशिवाय माणूस तंदुरुस्त बनू शकत नाही. आज अनेकशा लोकांना डायबिटीस होते आहे, अनेकशा लोकांना हाय ब्लड प्रेशर होत आहे, असे अनेकशे रोग आज चाललेले आहेत, मोठमोठे रोग होत चाललेले आहेत. जर त्या रोगावर जर मात करणार असेल तर प्रत्येक माणसाने योगा ही केलीच पाहिजे, आणि याविषयी त्या माणसाला सुटकारा नाही असं तरी आम्ही म्हणू इच्छितात. म्हणून प्रत्येक माणसाने योगाविषयी दुजाभाव न ठेवता योगा हा केला पाहिजे. आणि योग एक साधन आहे आपल्या जीवनाचं, तर योगा प्रत्येक माणसाने करून आपलं जीवन तंदुरुस्त ठेवावं असं तर आमचं म्हणणं आहे. याच्यात कुठलाही धर्मामध्ये आणू नये आणि धर्म वेडेपणा करू नये. आयुर्वेदावर विश्वास ठेवावा. जीवन सार्थकी लागण्यासाठी अध्यात्माची कास धरावी. अंधश्रद्धेमुळे ज्ञानाचा विकास खुंटतो, मनुष्य वाममार्गाकडे वळतो, घरदार समाजात विध्वंस घडून आणतो, अशांतता पसरवतो. म्हणून शिक्षित व्हा, अंधश्रद्धा व्यसनापासून दूर राहा, जगाला प्रेम देण्याचा धर्म स्वीकारा. श्री 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 सद्गुरू पारवडेश्वर महाराज संदेश देतात, धर्माचा अर्थ सत्य आहे, सत्याने वागावे, वाईटाची कास सोडून प्रेमाचा धर्म वाढवावा, रुजवावा, जगशांतीसाठी प्रयत्न करावा. प्रत्येक माणसाने धर्म जाणावा,
आणि धर्म जाणूनच त्याने वागावं आणि प्रत्येक धर्माच्या नावाखाली आपण वाटेल तसं वागू नये. प्रत्येक माणसाने प्रत्येकाने मर्यादेमध्ये राहूनच तो कुठल्याही धर्माचा असेना कुठल्याही जातीचा असेना त्याने आपली मर्यादाही ओलांडता कामा नये. मर्यादेमध्ये राहूनच त्यांनी जर आपण जर हे केलं आणि सगळ्यांना जर समान रीतीने जर मानलं तर आपल्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कुठल्याही तऱ्हेचे राईट्स होणार नाहीत. किंवा आज जे टेररिझम जे वाढते आहे, टेररिझम दोन अर्थाने वाढलं आहे. एक गरिबीमुळे वाढलेला आहे आणि एक अंधश्रद्धेमुळे वाढलेला आहे. तर 10 रुपयासाठी सुद्धा टेररिस्ट बनलेली माणसं आहेत आणि धर्माच्या नावाखाली पण टेररिस्ट बनलेले आहेत. तर प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेऊन त्याने आपलं डोक्याचा वापर करूनच पुढे चाललं पाहिजे. अंधश्रद्धेने जेव्हा त्याला ज्ञान नसते किंवा ज्या माणसाला रस्ता नसतो पुढे जाण्याचा तो माणूस वाकड्या मार्गाने चालत असतो आणि पुढे जाऊन तो एक टेररिस्ट बनतो. त्याला वेगळ्या वेगळ्या मार्गाने नेणारी माणसं असतात, तो आपलं डोकं वापरूच शकत नाही. अशा माणसाला पुढे टेररिस्ट म्हणून ओळखलं जातं. तो वाटेल तसा वागतो, वाटेल ते करायला लागतो. तर तसा होता कामा नये. तर त्याने पहिल्यांदा सर्वप्रथम शिक्षण हे घेतलं पाहिजे, अंधश्रद्धा नष्ट केली पाहिजे आणि धर्माच्या नावाखाली काहीतरी त्याने करून आपलं जीवन जगू नये. धर्म ओळखूनच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावा असं म्हणतात. धर्म हा एकच आहे, जगाला प्रेम देणारा. जगाला त्रास देणारा धर्म असूच शकत नाही. दुसऱ्याला त्रास देणारा धर्म मानणारा असूच शकत नाही असं तरी आमचं म्हणणं आहे. म्हणून प्रत्येक धर्म मानणाऱ्याने, धर्म याचा अर्थ सत्य आहे, सत्य मानणाऱ्याने विचार करावा आणि त्यासारखं त्याने वागावं. आणि तो जर माणूस जर खऱ्या अर्थाने वागला, सगळ्यांना प्रेम देणारा जर झाला, तो खरा धर्म मानणारा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तो धर्म कुठलाही असेना, जगात अनेकशे धर्म आहे, त्यामधला एक कुठलाही धर्म असेना, आमचं काही म्हणणं नाही. तरी आज जे टेररिझम जे होत आहे ते धर्म न ओळखता टेररिस्ट बनलेले आहेत. धर्माखाली उगीच आपले लाडू खात आहेत आणि असं होता कामा नये. ते लाडू कधीतरी कडू होऊ शकतात याची जाण प्रत्येक अशा अंधश्रद्धा बाळगणाऱ्या धर्मवेड्याने ओळखले पाहिजेत आणि त्यासारखं वागलं पाहिजे. हाच संदेश आम्ही जगाला देऊ इच्छितात की सगळ्यांनी प्रेमाने राहावं, प्रेमाने वागावं आणि प्रेम हाच एकमेकाला देऊन जगाला पुढे आणावं. तेव्हा त्याचा खरा धर्म हा मोठा होईल आणि तो खरा धर्म जाणणारा असेल असं आम्ही म्हणू इच्छितात.